मनीषा होम रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। पुढचे 10 ते 12 दिवस आपण दिवाळी रेसिपीची सिरीज सुरू करतोय। तर आजची आपली पहिली रेसिपी आहे चकलीची अगदी परफेक्ट 2 किलोच्या प्रमाणात भाजणी। आता चकली म्हटलं की तिची चांगली भाजणी अगोदर जमायला पाहिजे। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने चकलीची भाजणी बघणार आहोत। कुरकुरीत खुसखुशीत चकली होण्यासाठी कुठल्या टिप्स फॉलो करायच्या आहे, भाजणी दळताना अगोदर कुठल्या पद्धतीचं गिरणीमध्ये दळण दळलेलं असावं व पीठ कुठल्या पद्धतीचं दळून आणायचं आहे, अगदी छोट्या छोट्या बारीक सारीक टिप्स मी पूर्णपणे तुमच्याबरोबर आज शेअर केलेल्या आहे। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। मनीषा होम रेसिपीला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माझ्या रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन येईल। परफेक्ट 2 किलोची भाजणी करण्यासाठी इथे मी एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे। तुम्ही घरामधली कुठलीही वाटी इथे फिक्स करू शकतात। आता इथे मी जाड जुने तांदूळ घेतलेले आहे। कुठलाही जाडा किंवा जुना तांदूळ घ्यायचा आहे। इंद्रायणी तांदूळ किंवा नवा तांदूळ घ्यायचा नाही। भात ज्या तांदळाचा चिकट होतो तो तांदूळ घ्यायचा नाही आपल्याला इथे। त्यामुळं मी इथे रेशनचे जाडे व जुना तांदूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने इथे मी 3 वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे 1 वाटी। आता इथे 1.5 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ घेतल्यानंतर इथे मी पाव वाटी जिरे घेतलेले आहे। अर्धी वाटी धणे घेतलेले आहे। 1 वाटी कांदे पोहे बनवण्यासाठी जे कांदे पोहे वापरतो ते घेतलेले आहे आपण इथे। आता सगळ्यात अगोदर आपण स्वच्छ असे तांदूळ धुवून घेणार आहोत 1 ते 2 पाण्याने। आता बऱ्याचशा प्रमाणात रेशनचे जे तांदूळ असतात त्या तांदळाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये धूळ माती लागलेली असती, त्यामुळे स्वच्छ असे आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून चांगल्यापैकी आपल्याला चाळणीवर निथरट ठेवायचे आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपलं नाहीसं होऊन जाईल। आता एक्स्ट्राचं पाणी नाहीसं झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या रुमालावर किंवा बेडशीटवर आपल्याला पूर्णपणे पंख्याखाली हे तांदूळ सुकून घ्यायचे आहे। लक्षात घ्या, ही पूर्णपणे जी भाजणी आहे ती कुठल्याही पद्धतीची आपल्याला उन्हामध्ये घालायची नाही, तर आपल्याला पूर्णपणे सावलीमध्ये किंवा पंख्यामध्येच आपल्याला 2 ते 3 तास पूर्णपणे तांदूळ चांगल्यापैकी सुकून घ्यायचे आहे। आता 2 ते 3 तास पूर्णपणे इथे पूर्ण झालेले आहे। अगदी हाताला कुठल्याही पद्धतीचे तांदूळ चिकटत नाही, याचा अर्थ समजून जायचा की परफेक्ट असे हे भाजण्यासाठी तांदूळ तयार झालेले आहे। आपले आता तांदूळ तर तयार झालेले आहेच, आपण डाळी बघणार आहोत। आता तुमच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये वेळ असेल तर तुम्ही डाळीसुद्धा धुवून पंख्याखाली 2 ते 3 तास सुकून घेऊ शकतात, पण आता माझ्याकडे पुरेसा वेळ नाही, त्यामुळं मी हलकंसं एक कॉटनचा रुमाल कोमट करून घेतलेला आहे, पाणी शिपका मारून त्याचा, व चांगल्यापैकी चोळून आपल्याला पूर्णपणे ज्यामध्ये काही पावडर असेल किंवा धूळ लागलेली असेल ते पूर्णपणे नाहीशी होऊन जाईल। अगदी पटकन होणारी ही पूर्णपणे चकलीची भाजणीची रेसिपी आहे। आता आपण काढून घेतल्यानंतर याच पद्धतीचे पूर्णपणे ज्या डाळी आहे त्या कॉटनच्या रुमालावर पाण्याचा हपका मारत शिपके मारत पूर्णपणे डाळी चोळून घ्यायच्या आहे। तर ह्याच पद्धतीने 2 बॅचमध्ये मी हरभरा डाळ चांगल्यापैकी चोळून आपली डाळ पुसून घेतलेली आहे। आता दुसरी डाळ बघणार आहोत। आता मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे। आता बऱ्याचशा प्रमाणात ह्या ज्या डाळी आहेत त्या ओल्या होतात, त्यामुळे आपल्याला लगेच पंख्याखाली अर्धा तास तरी सुकून घ्यायच्या आहे, तशाच ठेवायच्या नाही, जे करून त्यामधलं पूर्णपणे ओलावा आहे किंवा जे मॉइश्चर आहे ते सुद्धा निघून जातं। आता इथे मी मूग डाळ घेतलेली आहे। पूर्णपणे मूग डाळ देखील आपल्याला पहिल्या पद्धतीनेच आपल्याला चांगल्यापैकी चोळून घ्यायचे आहे। ह्या पद्धतीमध्ये तर कॉटनचाच रुमाल घ्यायचा, जेणेकरून चांगल्यापैकी एकसारख्या प्रमाणामध्ये डाळ देखील अगदी मस्त अशी पुसल्या जाते। त्यानंतर आपण आता तांदूळ भाजणार आहोत। तर आता माझे जास्त प्रमाणात तांदूळ आहे, त्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये तांदूळ भाजून घेणार आहे। आता तुम्ही एकदम देखील टाकू शकतात, पण पुरेशा प्रमाणामध्ये वेळ देखील वाया जातो आणि थोडे तांदूळ असले की व्यवस्थितपणे भाजल्याही जातात आणि तुमचा वेळही वाचतो। सतत आता आपल्याला ढवळत पूर्णपणे 5 ते 6 मिनटं कुठल्याही पद्धतीचे अगदी जास्त डाग न आणताना
फक्त तांदूळ फुलेपर्यंत चांगल्यापैकी खमंग असे तांदूळ भाजून घ्यायचे आहे. आता कुठल्याही पद्धतीचे खूप जास्त डार्क देखील आपल्याला भाजायचे नाही आहे. अगदी पांढरे शुभ्र धुतल्यानंतर हे तांदूळ तयार झालेले आहे. कुठल्याही पद्धतीचा फुल गॅस देखील करायचा नाही. आता इथे तुम्ही पाहू शकतात मस्त असे हे फुललेले आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे. याच पद्धतीचे आपल्याला भाजणीसाठी तांदूळ हवे आहेत. त्यामुळं आपण एका ताटामध्ये पूर्णपणे तांदूळ टाकून घेतले. त्यानंतर दुसरी बॅच इथे मी टाकून घेतलेली आहे. दुसरी बॅच देखील आपल्याला सतत हलवत मंद आचेवर चांगल्यापैकी तांदूळ फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता पहिली बॅच मला भाजण्यासाठी जवळपास 4 ते 5 मिनटे इतके लागलेले आहे. आता ही बॅच देखील आपल्याला अगदी फुलेपर्यंत कुठल्याही पद्धतीचे अगदी डाग न आणताना खमंग असे तांदूळ भाजून घ्यायचे आहे. परफेक्ट. तर ह्याच पद्धतीने आपल्याला तांदूळ देखील मी दुसरी बॅच देखील पूर्णपणे भाजत आणलेली आहे. ही बॅच आपण अगोदर जे तांदूळ एका डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेतलेले होते त्याच ताटामध्ये पूर्णपणे तांदूळ देखील काढून घ्यायचे आहे. आता तांदूळ काढल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हरभरा जी डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे. आता हरभरा डाळ जी आहे ती आकाराने थोडीशी मोठी असल्यामुळे आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळं आपल्याला मंद आचेवर अगदी थोडेसे हलकेसे डाग पडेपर्यंत चांगल्यापैकी भाजून घ्यायचे आहे. आता माझी डाळ देखील थोडी जास्त प्रमाणात असल्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये पूर्णपणे हरभरा डाळ देखील भाजून घेणार आहे. आता फुल गॅस केला की वरचीवर डाग देखील पडल्या जातं व आतमध्ये डाळ देखील कच्ची राहते. आता भाजल्यामुळं पूर्णपणे जे धान्य आहे ते अतिशय हलकं होतं व त्यानंतर दळून आणल्यानंतर अजून डबल हलकं होतं. त्यामुळं अगदी मस्त अशी पोकळ व तितकीच कुरकुरीत तितकीच खुसखुशीत चकलीची भाजणी तयार केली की चकली देखील अतिशय खमंग अशी तयार होते. पहिली बॅच आपली भाजल्यानंतर दुसरी बॅच आपण भाजणार आहोत. तर मी पहिल्या पद्धतीमध्येच भाजून घेतलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी बॅच देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता पहिली बॅच मला पूर्णपणे भाजण्यासाठी 3 ते 4 इतके मिनटं लागलेली आहे. आता आपण पूर्णपणे याच पद्धतीने हरभरा डाळ देखील भाजून घेणार आहोत व ज्या उरलेल्या काही डाळी आहेत त्या देखील ह्याच पद्धतीने भाजून घेणार आहोत. आता हलकेसे डाग आलेले आहेत. खमंग अशी डाळ भाजलेली आहे. आपण एका डिशमध्ये पूर्णपणे काढून घेणार आहोत. आता मूग डाळ आपण भाजून घेणार आहोत. आता हलकेसे डाग लगेच येतात कारण आपण कढई चांगल्या प्रमाणामध्ये गरम आहे. आता पूर्णपणे मूग डाळ देखील 3 ते 4 मिनटं चांगल्यापैकी मी भाजून घेतल्यानंतर हलकेसे डाग येत आहेत तुम्ही पाहू शकतात. याच पद्धतीचे आपल्याला पूर्णपणे परफेक्ट 2 किलोच्या भाजणीसाठी चांगल्यापैकी डाळ किंवा जे काही धान्य आहे ते चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे या पद्धतीमध्ये. आता मूग डाळ देखील मस्त अशी भाजलेली आहे. आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ देखील आपल्याला सतत हलवत मंद आचेवर अगदी डाग येईपर्यंत चांगल्यापैकी भाजून घेतलेली आहे इथे मी. आता आपण डाळ देखील काढून घेणार आहोत. आता पूर्णपणे मी इथे गॅस बंद केलेला आहे किंवा अगदी मंद आचेवर करायचा आहे. अगदी 1 ते 1.5 मिनटं आपल्याला पूर्णपणे धणे भाजून घ्यायचे. त्यानंतर मी यामध्ये पोहे टाकून घेतलेले आहे. पोहे देखील आपल्याला 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचं. हातावर आपण क्रश केल्यानंतर अगदी इझिली त्याचा भुगा झाला की समजून घ्यायचं चांगले भाजले गेलेत. त्यामुळं आपण अगदीच परफेक्ट असे पोहे भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. गॅस बंद करून घ्यायचा. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे खूप जास्त डार्क करायचे नाही, हलकेसे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मोठ्या ताटामध्ये पूर्णपणे धान्य काढून घ्यायचे आहे. तर आता मी एक महत्त्वाची टीप तुम्हाला डाळी किंवा तांदूळ भाजताना सांगायचे विसरले. आता तांदूळ भाजत असताना तोंडामध्ये टाकल्यानंतर कडकड किंवा कुरकुरीत आवाज आला की समजून घ्यायचं तांदूळ तुमचे चांगल्यापैकी भाजल्या गेलेले आहेत. पण डाळीच्या बाबतीत तसं होत नाही. डाळी आपण तोंडामध्ये टाकल्या की आपल्याला नरम लागतात. त्यामुळं महत्त्वाची टीप अशी आहे, डाळी भाजल्यानंतर पूर्णपणे वेगवेगळ्या ठेवायच्या. थंड झाल्यानंतर तोंडात टाकून बघायच्या. छान कडकड किंवा कुरकुरीत लागल्या की समजून घ्यायचं चांगल्यापैकी डाळी भाजल्या गेलेल्या आहे.
त्यामुळं लवकर आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला आवाज आपल्या आला कुरकुरीत त्यानंतरच एकत्र करायचे आहे, लगेच करायच्या नाही. नरम लागल्या तर आपण पुन्हा एकदा डाळी भाजून घेऊ शकतो. ह्या पद्धतीची परफेक्ट अशी 2 किलो भाजणीसाठी मी छोट्या छोट्या टिप तुम्हाला सांगितलेल्या आहे. पूर्णपणे डाळींचं प्रमाण किंवा तांदळाचं प्रमाण जे काही आहे ते पूर्णपणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. चकलीची भाजणी दळताना अगोदर एकतर हरभरा डाळ दळलेली असावी किंवा मग चकलीची भाजणी. ज्वारी, गहू, बाजरीवर कुठल्याही पद्धतीची चकलीची भाजणी दळायला द्यायची नाही किंवा दळायची देखील नाही. असं केलं तर काय होतं, चकली बनवताना मध्येच देखील तुटल्या जाते. त्यामुळं ही महत्त्वाची टीप आहे, नक्की फॉलो करायची आहे पूर्णपणे आपल्याला इथे. आता माझ्या अगोदर चकलीची भाजणी दळलेली होती, त्यामुळं मी पूर्णपणे चकलीच्या भाजणीवरच माझी ही चकलीचं पीठ मी दळून आणलेलं आहे. दळताना अगदी मैद्याप्रमाणे बारीक असं दळून आणायचं आहे. आता महत्त्वाच्या 2 टिप्स बघूयात कुठल्या त्या. जाड तळाची कढई घ्यायची आहे भाजायला आणि दुसरं म्हणजे सतत हलवत मंद आचेवर धान्य भाजून घ्यायचं. असं केलं की भाजणी अतिशय खमंग होते व त्यानंतर होणारी जी चकली आहे ती सुद्धा तितकीच खुसखुशीत, तितकीच कुरकुरीत, तेलात न विरघळणारी, संपेपर्यंत कुरकुरीत राहते. इथे मी अगदी मैद्याप्रमाणे पीठ दळून आणून घेतलेलं आहे. आता पुढची जी उद्याची रेसिपी असेल ती पूर्णपणे खमंग खुसखुशीत चकलीची रेसिपी आपण बघणार आहोत. त्यामुळं उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका.